आपण जे घेतोय व्हॅल्यू, त्याचं मिनिंग, त्याचं नोटेशन किंवा तो कन्सेप्ट महत्त्वाचा असतो. तर इथं मी डी घेतलं काय, आर घेतलं काय, मला माझ्या अंडरस्टँडिंगसाठी ते महत्त्वाचं आहे. आता क्यूची व्हॅल्यू -8 असेल ना तर मायनसच घ्यायचं, कारण चार्ज ही स्केलर क्वांटिटी आहे आणि ती जर मायनस प्लस असू शकते, तर ती जशी तशी घ्यायची. डीचा स्क्वेअर सांगितला आहे तर 5 × 10⁻², त्याचा स्क्वेअर. सो ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. देअरफॉर मग आता हे मायनस साईन मी बाहेर काढेल. मायनस काय करायचं अशा वेळेस, 9 × 8. हे बघा, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, ह्या व्हॅल्यू एकत्र, ह्या व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यू एकत्र घ्यायच्या. एकत्र म्हणजे शेजारी शेजारी, आणि 10चे पॉवर एका बाजूला घ्यायचे. बघा, +9 - 8 इथं राहील फक्त 10⁻+1, बरोबर, डिवायडेड बाय खाली 5चा स्क्वेअर आहे. 5चा स्क्वेअर डायरेक्ट लिहिता येत असेल तर लिहा 25, किंवा माझी पद्धत आहे, मी 5ला 2दा लिहितो, 5 × 5. आणि 10⁻2 आहे, त्याचा स्क्वेअर आहे, तो काय लिहिणार, 10⁻⁻4. हा -4 वरती गेला. मग आता वरती राहिला आहे तुमचा 9×8 = 72 -72, आणि खाली राहिला आहे 25. आणि हा -4 वरती गेला आहे, ऑलरेडी वरती एक +1 होता. +1 + 4 किती बनला मग, +5. कळतंय, मायनस साईन जसे जसं. आता तुम्ही म्हणताल हे मायनस साईन काय करायचं, सांगतो मी पुढे. तर 72ला जर 25ने भाग दिला तर किती येईल व्हॅल्यू, तर 25 × 2 = 50, बरोबर. सो 2 पॉईंट, आणि वरती 22 उरले. 22 म्हटल्यानंतर हां 25 × 8 = 200, ठीक आहे. मग 2.88 × 10⁻5. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्याचं युनिट काय असतं, N/कूलम, ठीक आहे. मग हे आलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू त्या डिस्टन्सला. बरं, आता हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं, बच्चा पार्टी. सी, नोट लिहून देतो तुम्हाला, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहे, लक्षातच ठेवायला पाहिजे असं काही नाही आहे, पण तुमचे कन्सेप्ट बिल्ड करतं हे. इलेक्ट्रिक फील्ड इज अ व्हेक्टर क्वांटिटी. सो व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे मग तिला डायरेक्शन पण असेल आणि मॅग्निट्यूड पण असेल. इज अ व्हेक्टर क्वांटिटी. मग हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते मला, तर चार्ज जर निगेटिव्ह असेल तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की सी, एखादा चार्ज जर निगेटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज डायरेक्टेड इनवर्ड्स. हे बघा, पॉईंट चार्ज आहे, मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असेल, डायरेक्टेड इनवर्ड. त्याने जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी निर्माण केली आहे त्याची जी आजूबाजूला डायरेक्शन आहे ती कशी असेल, इनवर्ड. मग निगेटिव्ह साइन इंडिकेट्स कि दिस इज इनवर्ड, एंड पॉजिटिव साइन होता तो क्या लोगे आप, आउटवर्ड. ठीक है, फाइन, ओके. सो इथं लिहितो वाटल्यास, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स direction of electric field is inward. Direction of electric field is inwards. E bar is inwards. ठीक है, ओके, फाइन बच्चा पार्टी. नेक्स्ट न्यूमेरिकल तुम्हाला होमवर्कसाठी देतो, तर तुम्हाला लॉजिक कळून येईल त्याचं, बरोबर. ठीक आहे, मी आता सांगतो इथे बघा. तर होमवर्कसाठी हां बघा, मी ही शेअर पण करेल PDF, तुमच्या मेन टेक्स्टबुकमध्ये आहे, पण पुढे मागे जरी झालं तरी तुम्हाला ते करता येईल. ए सिम्प्लिफाईड मॉडेल ऑफ हायड्रोजन ॲटम कन्सिस्ट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अबाउट ए प्रोटॉन ॲट ए डिस्टन्स ऑफ. बरं, एक प्रोटॉन आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे, तर इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अबाउट हायड्रोजन ॲटम. आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये मी हे कन्सेप्ट शिकवला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर, पण नसेल आठवत तरी हरकत नाही. प्रोटॉन आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे, हे एक हायड्रोजन ॲटम आहे. तर तो जो इलेक्ट्रॉन आहे, आता हायड्रोजनमध्ये सिंगलच इलेक्ट्रॉन असतो, तर तो जो इलेक्ट्रॉन आहे आणि प्रोटॉन आहे यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स दिलं आहे त्याने 5.3 × 10⁻−11 मीटर. द चार्ज ऑन प्रोटॉनवर असणारा चार्ज जो आहे तो दिला आहे त्यांनी 1.6 × 10⁻−19 कूलम. तर ते म्हणतात, कॅल्क्युलेट द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू प्रोटॉन ॲट दिस डिस्टन्स. प्रोटॉनमुळे एवढ्या अंतरावर 5.3 × 10⁻−11 एवढ्या अंतरावर असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढा. आता
हे फक्त फसवण्यासाठी दिलं आहे. हे डिस्टन्स तर दिलेलं आहे आता त्यांनी डी, ठीक आहे. क्यू पण दिला आहे. क्यू म्हणजे चार्ज ऑन प्रोटॉन आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. पण प्रोटॉनवर असणारा पॉझिटिव्ह असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह. इथं जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी निर्माण होणार आहे ना आजूबाजूला, तर ती सोर्स चार्जमुळे निर्माण होणार आहे. आणि सोर्स म्हणजे कोण आहे, तर प्रोटॉन. ते म्हणतात कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट दिस डिस्टन्स ड्यू टू प्रोटॉन. प्रोटॉनमुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करा. ओके फाईन. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा परत एकदा फॉर्म्युला तसाच काय, E इज इक्वल्स टू 1/4πε0 मल्टीप्लाइड बाय प्रोटॉनमुळे म्हटल्यानंतर प्लस क्यू अपॉन डिस्टेंस का स्क्वायर. ठीक है, चलेगा, कर पाओगे. अभी मीटर में है क्या वैल्यू, देन कुलम मध्ये आहे का व्हॅल्यू, तर यस. सो यू कॅन गो विथ दिस फॉर्म्युला. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. नाही जमला मला सांगा, मला वेगळ्या टाईपचं एक न्यूमेरिकल घ्यायचं आहे म्हणून. ठीक आहे, बरं. आणखी एक आता मी येतोय नेक्स्ट पार्टकडे. ते होमवर्कसाठी ठेवलं आहे. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून घ्या. क्वेश्चन नंबर 42 आहे हा. तर व्हॉट इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय टेस्ट चार्ज ऑफ म्हणजे टेस्ट चार्जची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 0.20 मायक्रोकुलम. 0.20 मतलब 0.2 इंटू 10⁻⁻6 कुलम. What is the force experienced by test charge? Force F विचारला आहे. Experienced by whom? तर टेस्ट चार्ज. Experienced by test charge. Placed in electric field of value दिया है 3.2 into 10⁻6 Newton per coulomb. So बच्चा पार्टी, we have a formula. Now do you remember this? Q0 टेस्ट चार्ज लिया था मैंने, F फोर्स लिया था. वो फॉर्मूला क्या था, कोई बताएगा? तो इलेक्ट्रिक फील्ड का फॉर्मूला है फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट टेस्ट चार्ज Q0. मग फोर्सची व्हॅल्यू काढायची आहे. Q0ची दिलेली आहे, इलेक्ट्रिक फील्ड दिलेली आहे. सो F इज इक्वल्स टू Q0 टाइम्स E. Q0ची व्हॅल्यू 0.2 इंटू 10⁻⁻6. ईची व्हॅल्यू 3.2 इंटू 10⁻6 प्लस 6 मायनस 6 काट डालो. 3.2 इंटू 0.2 किती झालं, 32 दुने 64 का. सो 0.64 लिहून टाकू का फोर्स, आणि फोर्सचे युनिट काय, न्यूटन. आलं का, इक्वेशन समजलं का, सोपं आहे का फॉर्म्युला. हॅलो, am I audible? Yes, sir. Yes, sir. ओके देन. ओके, सो म्हणजे आपण जे काल फॉर्म्युले शिकलो आहे ना, त्या फॉर्म्युला बेस्ड मग आपले सोल्युशन्स निघता येते. ठीक आहे, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहे, त्याचे आन्सर आहे, त्याचे सोल्युशन्स मी इथं मांडतोय, बरोबर. हां, मग आणखी एक आहे आता इलेक्ट्रिक फील्डशी रिलेटेड आहे. व्होल्टेज पर युनिट डिस्टन्सचा गॅप बिटवीन टू इलेक्ट्रोड्स ऑफ द स्पार्क प्लग यूज्ड इन ऑटोमोबाईल इंजिन. बघा, एक आता ऑटोमोबाईल इंजिन दिलं आहे त्यांनी, ऑटोमोबाईल इंजिन. आणि त्या ऑटोमोबाईल इंजिनमध्ये दोन इलेक्ट्रोडमध्ये स्पार्क प्लग यूज केलं आहे. त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे, ठीक आहे, तर ते आहे 1.25 mm. सो क्वेश्चन नंबर आहे हा 43, त्याच्याच खालचा होता. सो 1.25 कॅन बी रिटन ॲज, आय कॅन राईट डाऊन इट इन दिस फॅशन. देखो 1.25 mm ला मी 5/4 लिहित असतो. तुम्ही याच्यापूर्वी माझं बघितलं असेल. तर मला काही फ्रॅक्शनपेक्षा ना ते असं लिहायला आवडतं. तर 9पर्यंत वाचायचं ना तुझा, मग आणि उद्यापासून बोलवायचं पप्पांना 8:45 नंतर, 8:45 नंतर. हां, 5/4 इंटू 10⁻⁻3 मीटर. सो दिस इज डिस्टन्स D. इफ द पोटेंशियल ऑफ 20 वोल्ट इज अप्लाइड अक्रॉस द गॅप, 20 वोल्ट का, तो what will be the magnitude of electric field between the electrodes. मग magnitude of electric field intensity काय असेल, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल्स टू काय असेल असं ते म्हणतात.
हे बघा स्पार्क प्लगचे 2 इलेक्ट्रोड आहे, त्या 2 इलेक्ट्रोडमध्ये डिस्टन्स दिलं आहे त्यांनी डी, किती दिलं आहे 5/4 × 10⁻³ याच्या अक्रॉस व्होल्टेज अप्लाय केलं, व्होल्टेज किती अप्लाय केलं 20 व्होल्टचं, तर मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इथं किती निर्माण होईल, तर ईचा फॉर्म्युला मग अशी शिकवला आहे, वी हॅव E is equals to V/D. So V is 20, distance D is 5/4 × 10⁻³ ये उल्टा बन गया 20 × 4/5 और ये -3 ला पण वरती घेऊन जा +3 बनेल हा, ठीक आहे. सो 20 चौक 80, 80/5, 80/5 × 10⁻³ येईल करता बच्चा पार्टी एवढं सोडवता येईल मग आता. सो 80 × 10⁻³ डिवायडेड बाय 5. सो हे झालं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी न्यूटन पर कुलम मध्ये. सिमिलरली त्याच्याच खाली न्यू बुकमध्ये किती नंबरला आहे कळेल का मला, हे न्यूमेरिकल तुम्ही बघितलंय का साक्षी, तुझ्याकडे आहे ना न्यू बुकच आहे ना तुझ्याकडे, 43 आहे सर. 43 आहे का, मग 43 44 हो. मग 43 क्वेश्चन नंबर 44 त्याच्या खाली त्याच टाईपचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47 मग त्याच टाईपचे आहेत. तर हे होमवर्क म्हणून तुम्ही सोडवावेत अशी माझी अपेक्षा आहे, कारण अवघड काही नाही आहे ह्या न्यूमेरिकल्समध्ये आणि इझिली स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमेरिकल्स आहेत. 8:45 आणि ते क्वेश्चन विचारणार होते ना, बरं ठीक आहे जा. उद्यापासून बरं का सर्वांनी ठोंबरे 8:45 पर्यंत तिथंच थांबायचं आणि हळूहळू टाइम 9 पर्यंत वाढवायचा. कोमल हा बोला, शाहरुख बोला. ठीक आहे जा आता 8:45 वाजले जा. हां तर आणखी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी रिलेटेड. हां आता तुमच्याकडे नेमकं नवीन बुक आहे, तर ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिसमध्ये पण काही प्रश्न आहेत जे याच्यावर बेस्ड आहे. सोपं आहे, मी वाटलंच इथंच तुम्हाला तो गिवन डेटा लिहितो आणि तेवढं तुम्ही सोडवावं, ठीक आहे. आता हे कशात आहे तर ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही फक्त शोधावं तेवढं, ॲडिशनल न्यूमेरिकल्स फॉर प्रॅक्टिस. हिरे कुठे आहे त्याला म्हणा पप्पाला फोन कर, पप्पा आल्याशिवाय नाही जायचं तू. हां सो ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट त्यांनी विचारले आपल्याला क्वेश्चन. ई फाइंड आउट करा ॲट ए पॉईंट ॲट ए डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम ए पॉईंट चार्ज ऑफ 2 कुलम. ठीक आहे, पॉईंट चार्ज जो आहे त्याच्यावरचा चार्ज दिला आहे 2 कुलम, डिस्टन्स दिलं आहे 10 मीटर, 10 मीटर अंतरावर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करा. ओके, सो मग आपला फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे आता. वी हॅव क्या है फॉर्म्युला बताओ, कोई बताएगा मुझे रीड करके. E इज इक्वल्स टू 1/4πε0 हाँ चार्ज अपॉन डी चा स्क्वेअर. ठीक आहे, कर पाओगे. सो आय एम एक्सपेक्टिंग दॅट फ्रॉम युअर साईड. मग उद्या मी तुम्हाला ह्याच्याबद्दल शिकवेल, कुलम्स लॉ बद्दल शिकवेल. ठीक आहे, सो एवढं करा मग. चालेल, थांबूयात मग. ए पायल, हॅलो साक्षी यस, सिद्धी, प्रेम, चला न्यूमेरिकल्स करा पुढे आणि मला आन्सर पाठवा मग. हां व्हॉट्सअपला थांबतो मग. चलो बाय बाय, गुड नाईट. ते मित्राच्या वाईफचं झालं बरं का हॉस्पिटल सुरू फाट्यावर. हां ते आत्ता रविवारी गेलो होतो मी ओपनिंगला.